गुटख्याची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लाखोंचा गुटखा केला हस्तगत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनासह वाहन चालकाला लाखोंच्या गुटखा व पान मसाला सह ताब्यात घेतले आहे। साक्री तालुक्याकडून धुळ्याच्या दिशेने एक संशयित वाहन गुटख्याने भरलेले धुळ्याच्या दिशेने येत असल्याची गुप्त माहितीदारामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला असता 80 फुटी रोड परिसरामध्ये संबंधित वाहन समोरून येत असल्याचे पोलिसांना आढळून आले। पोलिसांनी तात्काळ हे वाहन थांबवत या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला पोलिसांना आढळून आला आहे। या कारवाईत पोलिसांनी जवळपास 3,49,912 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून संबंधित ताब्यात घेतलेल्या वाहन चालकाची पुढील चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। एलसीबी शिंदे आणि त्यांच्या टीमला अशी एक माहिती मिळाली होती की साक्री साईडकडनं एक वाहन येत आहे मारुतीचं, आणि त्याच्यामध्ये काही महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित केलेला विमल गुटखा आहे। तर त्याने हा गुजरातमधून विकत घेतलेला आहे। त्याचं नाव आहे मोहम्मद युसुफ मोहम्मद याकूब, वय वर्ष 34, हा धुळ्याचाच राहणार आहे आणि त्याने धुळे शहरामध्ये विक्री करण्यासाठी हा माल आणला होता। त्याचा आपण 3 लाख म्हणजे जवळजवळ 3.5 लाखाचा माल आणि त्याची मारुती व्हॅन असा आपण आज इथे जप्त केलेला आहे। तपास पुढे चालू आहे।